नमस्कार. तर आज खूप दिवसांनी तुमच्या समोर आले आहे आणि आजचा आपला हा शेवटचा व्लॉग मी रेकॉर्ड करत आहे. आता 7 महिने पूर्ण झालेले आहेत मी या ठिकाणी काम करत आहे. यूट्यूबच्या प्रवासाची सुरुवात मी मे 2025ला अगदी एंडिंगला लास्ट वीकमध्ये केली होती. म्हणजेच जवळजवळ 7 महिने कंप्लीट झालेले आहेत माझ्या या प्रवासाला. आणि मला असं वाटलं की आज शेवटचाच व्लॉग मी शूट करत आहे, तर तुमच्याबरोबर मला काय बोलायचं आहे किंवा माझ्या काही मेमरीज आहेत त्या मी शेअर करू. आणि म्हणूनच मी ना एक छोटासा प्रवास तयार केला आहे पुढे. म्हणजे जेवढेही व्लॉग्स मी इथे बनवले, माझा फर्स्ट व्लॉग होता किंवा माझा शेवटचा व्लॉग होता, तर या दरम्यान ज्या काही गोष्टी छोटे छोटे बाईट्स मी घेतलेले आहेत, त्यातूनही एकच आशा आहे की तुम्हाला काहीतरी शिकायला मिळावं. जे कोणी नवीन प्रवास सुरू करणार युट्यूबचा त्यांना कळेल की पहिला व्लॉग बनवत असताना किती लो कॉन्फिडन्स होता माझ्यामध्ये. म्हणजे सुरुवातीचे जर व्लॉग्स तुम्ही पाहिले तर बोलत असताना अगदी हळूहळू मी बरोबर तर बोलत आहे ना, काही चुकलं तर काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना, ह्या सगळ्या गोष्टी बॅक ऑफ द माइंड माझ्या होत्या. आणि त्या सगळ्या गोष्टी कॅरी करून मी जेव्हा बोलत होते तेव्हा मी कशी दिसत होते, कशी बोलत होते, ह्या सगळ्या गोष्टींचा एक्सपिरियन्स अनुभव तुम्हाला या व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि हा व्लॉग तुम्ही पूर्ण पाहावा अशी माझी इच्छा आहे. तर शेवटी मी तुम्हाला भेटेन आणि थोड्याशा गोष्टी डिस्कस करायच्या आहेत त्या करेनच, पण तोपर्यंत तुम्ही हा व्लॉग पूर्ण पहा. पिते 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 पाणी. अरे रे रे मम्मी पडेल पडलं ना. आज नाव काय ठेवू आपण? वळवाच्या सरी बरसल्या, विठ्ठल नाम घुमू लागलं. मातीतून सुगंध आला, चंद्रभागा नाहू लागला. डोंगर दऱ्यात गाजते आपल्या माऊलींची वाणी. पाऊस म्हणे पंढरीला नेई मला राणी. पाऊस म्हणे पंढरीला नेई मला राणी. श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला. आणि मी जॉब करते, पण तेवढा वेळ मी बिझी नसते. म्हणजे एवढा त्या प्रकारचा वर्कलोड माझ्यावर नव्हता. आणि मला पहिल्यापासून कसं सतत स्वतःला गुंतवून ठेवायची सवय आहे. आणि मुलगा शाळेमध्ये गेल्यानंतर माझं कामही पटकन आटोपून व्हायचं घरातलं. आणि मग राहिलेल्या वेळात करायचं काय तर, अरे रे 2 दिवस झाले मी या झाडाकडे लक्षच दिलं नाहीये. आणि पहा ना कसं कोमेजून गेलंय हे आहेत आपले स्वामी महाराज. आणि यांचं दर्शन पण आज आपल्या ब्लॉग मध्ये होणार आहे बरे का. आज केलं उंबरठ्याला लेपण, तर पाहायला विसरू नका ही रांगोळी मी कशी काढली आहे. आणि हे काय, वा, ही जांभळं माझ्या खूप आवडीची. पाणी आलं ना तोंडाला. आणि हा आहे माझा फेवरेट कॉर्नर. आणि घाईघाईमध्ये ना हे दादा चढले ट्रेनमध्ये आणि इकडे तिकडे पाहत होते, खूप कन्फ्युज होते. म्हणून मी त्यांना विचारलं, तुम्हाला काही मदत हवी आहे का, तुम्ही काय शोधताय. तेव्हा त्यांनी खिशातून ना एक चिठ्ठी काढली आणि माझ्याकडे दिली. आणि त्यांना ती वाचता येत नव्हती आणि ते विसरले होते की त्यांना नक्की कुठे जायचं आहे. आणि ते असेच ट्रेनमध्ये चढले होते. आणि मग त्यांना मी सांगितलं की हे छत्रपती शिवाजी टर्मिनल 2 लिहिलं आहे त्याच्यावर. आणि तुम्ही काय करा, आत्ता लेडीज कंपार्टमेंटमध्ये चढलेला आहात, तर तुम्ही ना प्लॅटफॉर्म आल्यानंतर उतरा आणि जेंट्स कंपार्टमेंटमध्ये जा, म्हणजे तुम्हाला काही त्रास होणार नाही. ते खूप घाबरलेले. मी त्यांना सांगितलं ना तुम्ही उतरा, तर ते चालू ट्रेनमधूनच बॅग घ्यायला लागले आणि उतरायला लागले. तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही आत्ताच नका उतरू, ट्रेन थांबू द्यात, प्लॅटफॉर्म येऊ द्यात, त्याच्यानंतर मग तुम्ही उतरा. हे बघा उतरायला निघालेच लगेच. पहिला आपण मुरत ठेवलेला ना त्याला छानसं पाणी सुटलेलं आहे आता.
चला तर वातावरण आज छान आहे. पाऊस नाही पडत आहे पण थंड आहे बाहेर, गरम जास्त होत नाही आहे. आणि विजू गेले ऑफिसला, अद्विक अजून झोपलेला आहे. आणि माझं सगळं काम झालेलं आहे. सकाळच्या गोष्टी ज्या असतात आपल्या, कपडे असतात, भांडे असतात, टिफिन असतात, दिवसभराचं पूर्ण काम मी आटोपलेलं आहे. आणि आपली कसली तयारी चालली आहे तर मी तुम्हाला सांगते, थोडा वेळ थांबा. काय तू 12 का लिहिला अगोदर? नाही, तो सरळ लिहितोय बघ. त्याने कुठे सगळं अगोदर थोडी लिहिलंय 11. तो आधी तू नव्हती ना, तर तो असं 10 10 10 10 x x x 1 2 3 4 नाही, तसं नाही लिहायचं. तसं नाही लिहायचं. 12 पंचा 12 असं लिहा आधी. 1 2 3 4 5 6 7. कसे आहात तुम्ही सगळे? आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज सॅटर्डे होता आणि अद्विकच्या स्कूलमध्ये पीटीएम होता, पॅरेंट्स टीचर्स मीटिंग होती आणि त्याचं प्रोग्रेस वगैरे ते सांगणार होते. तर आज आम्ही गेलो होतो त्याच्या स्कूलमध्ये. म्हणजे हे असं आहे, त्याच्यामुळे ते बनवताना थोडंसं जजमेंट आलं पाहिजे. ते तुम्हाला कळेलच. मी जेव्हा बॅनर बनवेल तेव्हा मी तुम्हाला सांगेन. आणि माझी अशी इच्छा आहे की हा व्हिडिओ बघितल्यानंतर पुन्हा तुम्हाला कधीच कोणाची गरज पडू नये आणि तुमचा बॅनर तुम्हाला स्वतः बनवता यावा. ठीक आहे, चला मग मी तुम्हाला दाखवते बॅनर कसा बनवायचा. आपल्या कम्प्युटरमध्ये मी आता ही मेन स्क्रीन आहे. इथे लॅपटॉपवर हा कसा दिसतो ते मी शो करते तुम्हाला. थांबा. फोटो पण एकदम व्यवस्थित दिसत आहे आणि हा तिच्या डेस्कटॉप व्हर्जनवर असा दिसणार. आणि यूट्यूब सहजासहजी एवढ्या लवकर कुणाला प्रमोट करत नाही. स्वतःबद्दल बोलताना नेहमी पॉझिटिव्ह बोलायचं, हा माझा फर्स्ट अप्रोच आहे. दुसरी गोष्ट अशी की युट्यूब वर तुम्ही आला आहात ना, तर युट्यूबच्या गाईडलाईन, युट्यूबच्या पॉलिसीज रीड करणं महत्वाचं आहे. आपण जर सगळे व्हिडिओज बघत राहिलो की कोण काय सांगतंय, मी माझंही सांगते, तुम्ही माझा व्हिडिओ जरी नाही ना बघितला, तुम्ही पहिल्यांदा जा आणि युट्यूबचे गाईडलाईन्स आणि पॉलिसीज पूर्ण रीड करून घ्या. आणि त्या दिवशी सगळ्या गोष्टी आठवत असतील की पहिल्या दिवशी मी अकाउंट ओपन केलं, त्याच्यानंतर व्हिडिओ अपलोड करताना मी किती स्ट्रगल केली. आणि ह्या गोष्टी आयुष्यात असल्याच पाहिजेत. एक क्षण पाहिजे आठवण्यासाठी. खूप छान जर्नी आहे ही. नाही, या गोष्टीवर मी खूप विचार केला. स्पर्धा परीक्षा आणि युट्यूब, कारण मी पण एमपीएससी देत होते आणि मी म्हणजे एक्सक्यूज देऊ नये कोणत्या गोष्टीचा. आणि जॉब करत होते म्हणून मला काहीतरी एकच करायला हवं होतं, एकतर स्पर्धा परीक्षा किंवा जॉब. म्हणजे दोन नावांमध्ये पाय ठेवला आणि माझ्या चुकीमुळे मी मधल्यामध्येच राहिले. ठीक आहे, जॉब आहे, पण जे लोक स्पर्धा परीक्षा म्हणजे एज बार झालेला आहे, ज्यांना सक्सेस मिळालं नाही आणि त्यांना काय करायचं होतं, सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जाऊन कुठेतरी चांगल्या पोस्टवर जनतेसाठी काम करण्यासाठी आपण गव्हर्नमेंट एक्झाम देतो आणि प्रशासनामध्ये येतो.
तर मी म्हणते की युट्यूब हे असं प्लॅटफॉर्म आहे ना की ते स्वप्न जे तुमचं पूर्ण राहिलंय ना ते तुमचं या प्लॅटफॉर्मवर नक्कीच पूर्ण होईल. कारण तुम्ही अशा असंख्य लोकांपर्यंत पोहोचू शकता ज्यांना तुमची खरंच गरज आहे. आता तुम्हाला माहिती नाही पण कितीतरी लोकांना तुमची गरज आहे. जर असा अभ्यास करून तुम्ही परिपक्व झालेला आहात आणि एक डिग्री नाही म्हणून तुम्ही पाठीमागे राहिलेले आहेत तर तुम्ही या युट्यूबवर पुढे जो पण तुमचं कार्य असेल तर ते तुम्ही मांडा आणि तुम्हाला नक्कीच इथे सक्सेस मिळून जाईल. डिप्रेशन मध्ये जायची गरज नाहीये. पुढे जाऊन यश लवकर मिळवायचं असेल किंवा यश मिळत असताना जर कोणती गोष्ट तुम्हाला पाठी खेचेल तर अशा गोष्टींची संभाव्य शक्यता मी तुम्हाला देत आहे आज. आणि ह्या गोष्टी तुम्ही करून पहा, खूप महत्वाच्या आहेत. आणि तुम्ही जर नवीन आहात तर अत्यंत महत्वाच्या आहेत. आमची सुरुवात झाली, आम्हाला कोणी सांगणार नव्हतं, पण ज्या गोष्टी आम्ही आमच्या अनुभवातून शिकलो त्या गोष्टी तुमच्यासाठी सोप्या करून देत आहोत. म्हणजे तुमची जर्नी थोडीशी सोपी होऊन जाईल. एक नवीन पॉलिसी आली आहे युट्यूबची, तर तिच्यामध्ये अगदी स्ट्रिक्ट असे नियम आहेत. तुम्ही जर एआयचा कॉन्टेंट वापरला आहे किंवा तुम्ही दुसऱ्यांचे व्हिडिओज घेतले आहेत आणि तुमचं त्याच्यामध्ये काहीच नाही, ना तुमची क्रिएटिव्हिटी आहे, ना तुमचा व्हॉइस आहे, ना तुम्ही स्वतः त्या व्हिडिओमध्ये प्रेझेंट आहात, तुम्ही काहीच केलेलं नाहीये, फक्त कॉपी पेस्ट करून टाकलाय आणि तुमच्या व्हिडिओला जर मॅन्युअल टच नाहीये तर युट्यूबच्या अल्गोरिदमला जर असा संशय आला तर तुमचा चॅनल आता जाणार आहे मॅन्युअल रिव्ह्यूसाठी. तर आहे ना, तर सुरुवातीलाच आपल्याला वॉच टाइमकडे खूप जास्त लक्ष द्यावं लागणार आहे. कारण हा टप्पा पूर्ण करणं खरंच खूप डिफिकल्ट आहे. आपण म्हणतो ना, व्हिडिओची सुरुवात एक चांगल्या हुकनी केली एक चांगला हुक व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच आपण दिला तर ऑडियन्स थांबून राहते आणि तो व्हिडिओ पूर्ण पाहिला जातो. तुम्ही 4000 तासांच्या वॉच टाइमसाठी स्ट्रगल करत आहात तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही लॉंग व्हिडिओज बनवण्यासाठी प्राधान्य द्या. आणि मध्ये तुम्ही पण माझ्याबरोबर स्टेप घेऊ शकता. ज्या दिवशी पहिल्या दिवशी तुमचा चॅनल ओपन केला युट्यूबला, काय विचार करून तुम्ही हा चॅनल ओपन केलेला? तुम्ही तुमच्या जर्नीमध्ये पुढे जात असताना ना खूप धावताय. तुम्ही कधी असं पॉज घेतला का? पाठीमागे वळून बघितलं का की आपण कुठून निघालेलो? इथपर्यंत येताना आपल्या काही चुका झाल्या आहेत का? थोडंसं कुठे आपल्याला थांबायला हवं होतं का? तुम्हाला पण अकाउंट ओपन करायचंय ना युट्यूबवर आणि तुम्ही पाहिलेलं स्वप्नांचं ते पहिलं पाऊल घ्यायला तुम्ही रेडी आहात का? तर ते पाऊल घेत असताना तुम्हाला खूप सारे प्रश्न पडलेत ना की जीमेलचं अकाउंट कसं ओपन करायचं, ते अकाउंट आपल्या युट्यूबच्या अकाउंट बरोबर लिंक कसं करायचं. सगळ्यात अगोदर चला आपण करूयात जीमेलचं अकाउंट ओपन करण्याच्या स्टेप्स बघूयात काय काय असतात त्या. यूज तुमच्या येत नाहीये त्याच्यासाठी खूप छान सोल्युशन आहे माझ्याकडे. अशा काही 2-3 ट्रिक्स, 3 ते 4 ट्रिक्स मी तुम्हाला देणार आहे जेणेकरून तुमच्या चॅनलवर व्ह्यूज येतील. आणि कस्टमायझेशन म्हणजे नक्की काय, त्याचा आपल्या प्रोफाईलला काय फायदा होतो, आपले सबस्क्रायबर्स त्याने वाढतात का, आपला चॅनल रँक होतो का, चॅनल रँक झाला तर तो एसईओ मध्ये बसतो का, सर्च इंजिन मध्ये टॉपला जातो का, ह्या सगळ्या गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे. दुसरी गोष्ट प्लीज मी हे सांगण्याचा प्रयत्न करते, कुणी मोठा क्रिएटर नसतो, कुणी छोटा क्रिएटर नसतो. तुम्हाला जर वाटत असेल ना तुमच्या हजारांमध्ये सबस्क्रायबर्स आहेत, आमचा सबस्क्रायबर बेस खूप छान आहे, पण इथे जो क्रिएटर बनतो ना तो नॉलेज बेस बनतो. म्हणजे ज्या क्रिएटरचं नॉलेज जास्त आहे ना, मला असं वाटतं की तो क्रिएटर मोठा असावा आपल्यापेक्षा. ठीक आहे, तर फक्त सबस्क्रायबर बेस जास्त असल्यामुळे कुणी कुणाला मोठं समजू नये आणि कुणी छोटा क्रिएटर आहे जो आत्ताच आला आहे पण त्यांच्याकडे खूप नॉलेज असेल तर त्याला कुणी कमी समजू नये. इन्व्हाइट अ कोलॅबरेटर या टॉपिकवर बोललं तर पाहिजेच, कारण का एवढे सगळे माझे सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्यापर्यंत मला ही गोष्ट पोहोचवावीच लागणार. तर ह्या 5 महिन्याच्या जर्नीमध्ये मी काय चुका केल्या त्याच्यामुळे अजून मला मॉनिटायझेशन नाही मिळालं, माझं चॅनल अजून मॉनिटाईज नाही झाला. ह्याच गोष्टी म्हटलं डिस्कस करूयात. कारण युट्यूबची एक रियालिटी आहे जी कळत नाही. म्हणजे आपल्या समोर एक फेअर आणि पाठीमागे एक डार्क रियालिटी आहे जी जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि माझ्यासारखेच खूप जास्त स्ट्रगलिंग क्रिएटर असतील ज्यांना ह्या गोष्टी फेस कराव्या लागत आहेत आणि म्हणूनच म्हटलं की एक व्हिडिओ बनवूयात ज्यातून मी तुम्हाला सांगू शकेल की काय आहे युट्यूबची ही डार्क रियालिटी. माहितीये का, थंबनेल मध्ये काहीतरी अशा ट्रिक असतात जेणेकरून तुमचा तो व्हिडिओ सर्च रिझल्ट मध्ये जातो. आता तो कसा जातो ना तो मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल पण इम्प्लिमेंट कसं करायचं हे तुम्हाला येत नसेल. तुमच्या मनात खूप डाऊट असतात की ह्या सगळ्या गोष्टी कशा वर्क होतात. तर तुम्हाला कळणार आहे की थंबनेलवर कोणती ट्रिक इम्प्लिमेंट केल्यानंतर तो सर्च रिझल्ट मध्ये जातो.
व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सुरुवातीला पहिली स्टेप कोणती घ्यायची असते, नंतर दुसरी, तिसरी, आणि ह्या स्टेप्स माहिती नसल्या कारणाने काय होतं, अगदी पूर्ण दिवस किंवा 2 दिवस जातात एक व्हिडिओ म्हणजे एक अर्धा तास किंवा 15 मिनिटांचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी त्यांचे अगदी 2-2 दिवस जातात. तर मला असं वाटतं एवढा वेळ खर्च करण्याची काहीच गरज नाही, कारण का वेळेपेक्षा अमूल्य या जगामध्ये तरी काही नाही आहे. आणि तुम्ही जर 15 मिनिटाचा वेळ देऊन तुमचा 2 दिवसांचा वेळ वाचवणार असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. तुम्हाला मी अशा काही स्टेप्स सांगितलेल्या आहेत, त्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही कधीच विसरणार नाही आणि तुम्ही स्वतः बोलाल की खरंच ताई किती सोपं आणि किती छान पद्धतीने तुम्ही हे सांगितलेलं आहे. नमस्कार ताई, आमच्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीयेत. ताई खूप व्ह्यूज कमी चाललेले आहेत, काहीतरी सोल्युशन सांगा असा प्रश्न वारंवार विचारला जातो. तर आज मी तुम्हाला अशा 2 गोष्टी सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या व्ह्यूज तर वाढणार आहेतच पण तुमचा वॉच टाइम देखील वाढण्यास हेल्प होणार आहे. नवीन जे युट्यूबर्स असतात ना ते सुरुवातीला त्यांना काही गोष्टी कळत नाही, वायटी स्टुडिओचं एवढं नॉलेज नसतं, त्याच्यामुळे त्यांना ह्या गोष्टी पाहूनही कळत नाहीत की हे कसं इम्प्लिमेंट करायचं असतं किंवा काही ट्रिक्स असतात ज्या पर्टिक्युलर लोकांना कळतात. काहीच लोकांना ह्या ट्रिक्स कळतात बरं का. काही सबस्क्रायबर मैत्रिणींचा असा प्रश्न होता की ताई प्रोफाईलचा ग्रोथ खूप हळूहळू होत आहे, आणि काही मैत्रिणी अशा म्हणत होत्या की तिथेच थांबलेला आहे, अगदी चॅनल ग्रोथ होत नाही आहे, कधी मॉनिटायझेशन मिळणार. तर एक जो पिरियड आहे तो तुम्हाला मी सांगणारच आहे पुढे व्हिडिओमध्ये की कोणत्या पिरियड नंतर युट्यूब आपल्याला बूस्ट देतं. तर ब्लॉग कसा वाटला पाहिला ना, आणि तुम्ही जर हा ब्लॉग पूर्ण पाहून इथपर्यंत पोहोचला आहात तर तुम्ही आता माझ्याबरोबर जोडले जाणार आहात, कारण मी तुम्हाला सांगणार आहे हा व्लॉग बनवण्यासाठी मला अगदी 2 दिवस गेले. छोट्या छोट्या क्लिप्स अगदी संपूर्ण 7 महिन्याच्या ड्युरेशनमध्ये मी जे काही व्हिडिओज बनवले त्यातल्या महत्वाच्या व्हिडिओजमधून ह्या छोट्या छोट्या क्लिप्स ज्या मला तुमच्यासाठी इम्पॉर्टंट वाटतात त्या मी घेतलेल्या आहेत. आणि ह्या घेत असताना ना एक तो इमोशनल रिवाइंड झाला पूर्ण, म्हणजे काय काय गोष्टी त्यावेळेस मी विचार केलेला माझ्या सबस्क्रायबर्सचा, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचा, आणि ही जर्नी पूर्ण करत असताना तो स्ट्रगल जो होता ना तो एक इमोशनल लेवलला आपल्याला टच करून जाणारा असतो. ठीक आहे. तर या एका ब्लॉगमुळे काय झालं माहितीये, माझ्यामध्ये जी युट्यूबवर काम करण्याची जी जिद्द आहे किंवा जे स्वप्न आहे ना माझं ते 2x डबल स्पीडने आता मी जास्त पुढे घेऊन जाऊ शकते असं वाटायला लागलं आहे. एवढा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये तयार झालेला आहे. तुम्हालाही असं वाटत असेल ना तर तुम्ही काय करायचं, प्रत्येक वर्षी ज्यावेळेस इयर एंड होतं ना त्यावेळेस एक असा ब्लॉग तयार करायचा ज्यामध्ये तुमच्या पूर्ण वर्षाची जर्नी असेल. ठीक आहे. आणि ती जर्नी ना समोरच्याला मोटिवेट करणारी असावी. आता या व्लॉगमधून तुम्हाला कळलं असेल किती बारीक बारीक गोष्टी होत्या, हे सगळं आपण जगलो आहे. ठीक आहे. हे सगळे अनुभव आपण ह्या गेलेल्या वर्षामध्ये घेतलेले आहेत. अजून खूप गोष्टी होत्या ज्या तुमच्याशी शेअर करायच्या होत्या, परंतु जास्त मोठा व्हिडिओ होतो म्हणून एक कुठेतरी लिमिटेशन येऊन जातं. पण यापेक्षा कितीतरी जास्त छान गोष्टी मी इथे अनुभवल्या आहेत. आणि आता खरंच मला यूट्यूबला थँक्यू म्हणावं असं वाटतंय की 2025 मध्ये यूट्यूबनी मला खूप छान असं जगायला किंवा ते अनमोल मोलाचे क्षण दिलेले आहेत जे मी कधीच विसरू शकत नाही. आणि आता हे कायमस्वरूपी या व्हिडिओमध्ये कॅच झालेले आहेत. तर तुमच्याही मेमरी अशाच कॅच करून ठेवा. तुमच्या स्वप्नांना पंख द्या, आणि ते पंख म्हणजे त्या पंखांमध्ये ताकद येण्यासाठी ना तुम्हाला कुठेतरी इथे अटॅच राहिलं पाहिजे, तरच तुम्ही पुढे जाऊ शकणार, ग्रोथ करू शकणार. तर ठीक आहे, वर्ष संपलं, वर्षातला हा शेवटचा व्हिडिओ म्हटलं कंपल्सरी घेऊन येणं भाग आहेच माझ्यासाठी, माझ्या स्वतःसाठी. ठीक आहे. तर हा व्हिडिओ आला. आता उद्या पुन्हा नव्याने पहिला व्लॉग घेऊन येणार आहे मी, आणि या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हे जे 12 दिवस मी गॅप घेतला असं काय कारण होतं की मला हा गॅप घ्यावा लागला, आणि त्या गॅपमध्ये मी काय काय केलं, कोणत्या कोणत्या गोष्टी माझ्याबरोबर झाल्या किंवा मी ठरवल्या, तर कदाचित त्या तुम्हालाही खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत. तर हे सगळं पाहण्यासाठी तुम्हाला उद्याचा व्लॉग पाहावा लागणार. तर उद्या पुन्हा भेटूयात एका अशाच छानशा व्लॉगमध्ये. आणि पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते मी तुमच्या सगळ्यांना, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. परत भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. श्री